उलट करा, दान जर नाही केलं तर घरात भांडणं होतात, भांडणं कोर्ट कचेरीत जातात, कोर्ट कचेरीमुळे माणूस डिप्रेशन मध्ये जातो आणि डिप्रेशन मधला माणूस पुढच्या 2-3 वर्षात आजारी पडतो, बीपी शुगर काहीतरी त्याला कुठाना होतोच. मग याचा सरळ दुसरा अर्थ आहे, दानाचा पैसा कुठं कुठं जातो बघा, पोलीस स्टेशनला जातो, दवाखान्यात जातो, भांडणात जातो, दरोड्यात जातो. जर आपण दान केलं तर 3 फायदे होतात बरं का. समाजात समतोल राहतो, समतोल. समतोल कसा राहतो माहिती का दानाने? तुम्ही 2-3 नाव ऐकले असतील पॉलिसी विमा कंपन्यांचे. कोणते कोणते? स्टार हेल्थ आणि LIC. ह्या 2 कंपन्या मार्केटमध्ये फिरतात बघा. हे स्टार हेल्थ करणं म्हणजे आपण त्या कंपनीला हप्ता भरतो वर्षाला 10-12 हजार आणि LIC सुद्धा काही लोक भरतात. दान केल्यावर समतोल कसा राहतो पहा. माझी स्वतःची स्टार हेल्थची पॉलिसी, कारण स्टार हेल्थच्या 12 ते 15 हजार रुपये हप्त्यात मला जर घरातल्या एखाद्याचं दुखणं बरं करायची वेळ आली तर 15 ते 20 लाख रुपये ती कंपनी आपल्याला देते. आणि मग मी पहिल्या दिवशी तो हप्ता का भरला, सुरुवात का केली, माझ्या एक लक्षात आलं, आजारी मी पडन आणि मला रिपेअर करायला मदत व्हावी म्हणून मी नाही भरला तो हप्ता. माझ्या एक ध्यानात आलं, जो कोणी आजारी पडतो हे लोक ते जे 15 लाख रुपये देतात ते त्यांच्या खिशातून देत नाही, आपण जे हप्ते भरतो त्याच्यातूनच देतात. मग देवा मला आजारी पाडू नको पण त्या कुटुंबाला मदत पोहोचू दे, याचं नाव स्टार हेल्थ पॉलिसी. नसेल तर काढून घ्या, मी एजंट नाही आणि मला एका स्टार हेल्थ एजंटची देणगी नाही हे बी सांगतो. उद्या तो व्हिडिओ मी व्हायरल करणार आहे. LICचं सुद्धा तसंच आहे. घरातला करता माणूस मरून गेला तर त्या घराला जवळजवळ 5-50 लाख रुपये ते विम्याचे भेटतात आणि बाकीचे लेकरं बाळ कोणापुढे हात पसरायची गरज पडत नाही. चांगलं का वाईट मला सांगा. जे LIC जर कोणाला कळत असेल, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, तर त्याच्या खाली एक नाव आहे, योगक्षेम वहाम्यहम. त्या अख्ख्या कंपन्या बंद पडल्या आतापर्यंतच्या सगळ्या, फक्त LIC चालू असायचं. कारण आहे त्यांनी गीतेतलं वाक्य टाकले खाली, योगक्षेम वहाम्यहम. याला म्हणतात गीतेची ताकद. बघा, नाही तर काही कंपन्या बंद पडल्यात. आणि सांगायचं तात्पर्य, समाज